असं म्हणतात की तुम्ही जर 31च्या रात्रीला नागपुरात आहात आणि तुम्ही जर सावजी डिशचा आस्वाद घेतला नाही तर नवीन वर्षच उजाडणार नाही. गमतीचा भाग सोडला तरी हे नक्की की खाद्यसंस्कृतीमध्ये नागपूर म्हटलं तर एकच शब्द आठवतो, सावजी. आम्ही आत्ता आलेलो आहे सुजल सावजीमध्ये आणि सावजीच्यासाठी जे काही जॉईंट्स इतके परिचित आहेत त्यांचं नाव आहे त्यापैकी एक सुजल सावजी. आणि आपण आतमध्ये जाऊन बघूया की आज काय बेत आहे आणि काय बनणं सुरू आहे. नमस्कार, आम्हाला कोण सांगेल? अच्छा अच्छा, काय करता आपण इथे? काय नाव काय आपलं? सूरज मोतीराम कुंभारकर. अच्छा सूरज, हे सांगाल का याच्यात काय काय बनतं? आणि चिकन बनत आहे. अच्छा, आणि इथे? इथं मटण बनत आहे. हे मटण आहे. अच्छा ओके. आणि तिकडे गॅसवर? तिकडं आहे एक खूर बनत आहे. अच्छा ओके, झालंय, बनून झालंय? हो, बनलं आणखी आहे. आणखी काय डिशेस आहेत? अजून चिकन आहे. घमघमाट तर इतका सुटला आहे, अगदी रस्त्यापर्यंत वास येतोय. आणि हे काय? हे चिकन आहे. हे चिकन. आणखी काय सांगू बिर्याणी शकशील वाला. आम्हाला? आणि इकडे एक इकडे कीमा काय? है. एक कीमा बन रहा है, अभी पकने का है. तर रात्रीची तयारी झालेली आहे. 31च्या रात्रीसाठी सगळ्या गोष्टी इथे तयार आहेत, तयार होत आहेत. अजून कांदे कापणं सुरू आहे. आणखीन नवीन डिशेस इथे होणार आहेत. सावजीच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इथला जो घमघमाट आहे, हा घमघमाट अगदी रस्त्यापर्यंत येतो. वास जो आहे तो खाल्ल्यानंतरसुद्धा हाताला सोडून जात नाही आणि नाकातून पाणी जर आलं नाही तर ती सावजी डिश नाही असं म्हटलं जातं. आपण इथे बघूया, सगळी रात्रीची तयारी झालेली आहे आणि आपण पाहू शकतो की इथे अगदी सगळे डिशेस ठेवण्यासाठी टेबल्सची तयारी झालेली आहेत, बलून्स लागलेले आहेत, रोषणाई झालेली आहे. आपण यांच्याशी बोलूयात. हे आहेत माझ्यासोबत संजय गुप्ता. संजय गुप्ता मूळचे कलकत्त्याचे आहेत, पश्चिम बंगालचे, पण सावजी डिशेसची चव त्यांना नागपुरात खेचून आली आणि नागपुरात गेले 20 वर्ष हे स्वतः मसाले बनवतात. संजयजी, काय सांगाल आपण? सबसे पहले सभी दर्शकों को, देखने वाले को मेरे तरफ से नमस्कार। सावजी मसाला तो पहली बार जब मैंने सुना था तो मुझे भी कुछ अजीब सा लगा था। मैं बोला चलो आकर देखते हैं यहाँ पे क्या टेस्ट है क्या नहीं है। तो खाना बनाना मेरा एक पेशा था, मतलब जॉब हॉबी थी, तो उस कारण मैं यहाँ आया, ट्राई किया। लेकिन आप एक नॉन मराठी हैं फिर भी पक्के सावजी हो गए हैं। वो तो देखिए तजुर्बा तो काम करते करते हो गया है। पहले मैंने यहाँ पे आके सावजी टेस्ट किया, फिर अपना खुद का एक मसाला तैयार किया मैंने, जो 23 प्रकारों से बनता है वो। और खुद मैं यहाँ पे मसाला खुद बनाता हूँ और यहाँ से दूर दूर तक मेरे मसाले जो हैं जाते हैं। अमेरिका भी लेके जाती है, लंदन भी जाता है। हमने सुना है अमेरिका और यूरोप आपके मसाले जाते हैं। कैसे जाते हैं, कैसे भेजते हैं यहाँ से? कस्टमर खुद भी आके लेके जाते हैं, बाई कोरियर से भी कोई मंगाता है तो हम उनको बाई कोरियर से भी भेज देते हैं। आजच्या रात्रीचा काय बेत आहे सांगा? आज का जो है, आज का तो बड़ा त्यौहार है जो 31st है। यहाँ डिशेस भी लगी हैं, क्या क्या है ये? सर ये आपका मटन है जो साउदी स्टाइल में है, और ये पाया है जो बकरे का बोलते हैं, जिसको खूर भी बोलते हैं। ये गौरानी कत्ती में लड़ाई वाले मुर्गे हैं। लेकिन अगर कोई मेरे जैसा वेजिटेरियन रहे तो उसके लिए क्या है? उसके लिए सर हमारे पास बहुत सारे ऑप्शन है। पाटोरी रस्सा है, बैगन मसाला है, पनीर मसाला ये है। क्या है यहाँ पे? ये पाटोरी रस्सा है, ये वेजिटेरियन है। ये प्योर, इसका फ्राई पैन से स्पून तक हमारे यहाँ अलग रहता है। लेकिन पूरे सावजी के पूरे सावजी में पूरा हमारे यहाँ जो भी डिशेस बनता है 3-4 छोड़कर बाकी सब सावजी स्टाइल में ही बनता है। मैं सावजी नहीं हूँ, मगर इतना है कि मैंने ये होटल मैनेजमेंट का कोर्स किया हुआ है, तो अपना खुद का एक रेसिपी निकाला हुआ है जो सावजी स्टाइल में है, फॅमिली ग्राउंड है। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. आम्ही इतक्या सावजी भोजनालयामध्ये जातो जे नागपुरात आहेत आणि ज्यांचे आपले आपले मसाले आहेत, पण आपल्या मसाल्यांबद्दल कोणीच सांगत नाही. हे गुपित इतकं रहस्य काय आहे? सर रहस्य इसलिए है कि 23 तरह के ये मसाले रहते हैं। अगर मैं सीक्रेट बता दूं तो हर घर में ही ये सब हो जाएगा, तो हमारे पास आएगा कौन?
तर तयारी झालेली आहे 31च्या रात्रीची आणि आपण पाहू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलेलं तयारी केलेली आहे. आणि जसं आपण पाहिलं नागपुरात जर 31ची रात्र घालवायची असेल तर सावजीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सावजी भोजनालयामध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.